मागील तासामध्ये आपण जेंडरला सुरुवात केली, त्यामध्ये आपण जेंडरच्या जोड्या देखील बघितल्या। एकूण 4 प्रकारचे जेंडर पाहिले, त्याच्यामध्ये मस्क्युलाइन जेंडर, फेमिनाइन जेंडर, न्यूटर जेंडर आणि मस्क्युलाइन आहे का फेमिनाइन हे निश्चित ओळखता येत नाही, दोनपैकी एक आहे, त्यावेळेला आपण कॉमन जेंडर त्याला म्हणतो। ठीक आहे, तर यांच्या सुद्धा आपण जोड्या पाहिल्या होत्या मस्क्युलाइन आणि फेमिनाइनच्या। त्यामध्ये ड्रोन DRON ड्रोन घेतलं होतं, त्याचं लगेच विरुद्धलिंगी आपण जोडी तयार केली, लगे बी, ड्रोनचं बी। ऑक्स आलं तर लगे आपण काऊ केलं। ठीक आहे, पण मी म्हटलं हेफर आलं, हेफर म्हणजे कालवड आली, तर मग त्याचं पुल्लिंगी काय होईल, मग हेफरचं पुल्लिंगी आपण बुलॉक केलं होतं, लक्षात ठेवा। मी म्हटलं की त्याच्यामध्ये बिली गोट आलं होतं, बिली गोट किंवा त्याला आपण ही गोट म्हणतो, मग बिली गोट आलं त्याचं विरुद्धलिंगी काय करायचं, त्याचं नॅनी गोट करायचं। आपण इकडे बोकड म्हणतो, लगे त्याची शेळी होत असते तिकडे। काही जण इकडे ही कॅट म्हणतील तर इकडे टॉम कॅट म्हणतील, तिकडे शी कॅट म्हणायच्या ऐवजी लगे टॅबी कॅट म्हणजे बोका, लगेच फाटी। अर्ल असन तर काउंटेस, सुभेदारचं सुभेदारीन। इकडे लँडलॉर्ड असन तर जमीनदार, तर लगे लँड लेडी, जमीनदारीन तिकडे झालेली। इकडे लॅड असन म्हणजे मुलगा, लॅड म्हणजे लाडका मुलगा, लगेच लॅस, LASS लॅस, मुलगी होऊ शकते। सुरुवातीचं पाहिलं तर आपण बॅचलर, लगे बॅचलरचं विरुद्ध लिंगी लगेच घेतलं होतं आपण स्पिन्स्टर म्हणजे पुरुष ब्रह्मचारी, तिकडे स्त्री ब्रह्मचारी। असं करत करत जवळपास 15-20 आपण त्यातल्या जोड्या घेतल्या होत्या महत्वाच्या। त्या दिवशी आपण काही नामे अशी पाहणार, त्या दिवशी थांबलो, ती म्हणजे काय की काही जे निर्जीव गोष्टी आहेत किंवा निसर्गातील जे घटक आहेत तर त्यांना सुद्धा काल्पनिक लिंग त्यांच्या आकारावरून, त्यांच्या अंगी असणाऱ्या गुणावरून थोपवलेलं आहे। जसं गुण पुरुषाच्या अंगी किंवा स्त्रीच्या अंगी असतात, तशा गुणाचा आधार घेऊन त्यांना स्त्रीलिंगी किंवा पुल्लिंगी एक काल्पनिक त्यांना थोपवण्यात आलेला आहे। मग ती कोण आहे त्याच्यामध्ये बघा बरं। काही नामातून सौम्यपणा, सौंदर्य, कोमलता, लहान आकार, यांचा बोध होत असेल तर त्यांना काल्पनिक स्त्रीलिंग देण्यात आले। मराठीसारखं इंग्लिशमध्ये सुद्धा झालेलं आहे। मग ती कोण आलेली आहेत, फॉर एक्झाम्पल बघा, नेम्स ऑफ कंट्री, त्याच्यामध्ये तुम्ही सिटी सुद्धा घेऊ शकता नेम्स ऑफ कंट्रीमध्ये। यात तुम्ही रिव्हर घेऊ शकता, रेल्वे सारखं नाव घेऊ शकता, शिप घेऊ शकता। सद्गुणामध्ये तुम्ही गेले तर मर्सी, करुणा त्याच्यात आलेला आहे। यात तुम्ही लिबर्टी, त्याच्यानंतर जस्टिस यांचा देखील, आपण जस्टिस लगे न्याय देवता, स्वातंत्र्य देवता लगेच तयार करणं आपलं चालू आहे। त्यामध्ये आणखीन बघा नेचर, आपल्याकडे पाहिलं मराठीमध्ये तर नेचर म्हणजे निसर्ग, निसर्ग लगे आम्ही राजा म्हणतो, निसर्ग राणी म्हणत नाही। निसर्ग राजा ऐक सांगतो, निसर्ग कोपलाय म्हणे, बोलताना आपण लगेच कवीसारखं बोलायला सुरुवात करतोय बघा। पण इकडे बघा निसर्ग कोपली असं म्हणणारे का आपण नाही, ते स्त्रीलिंगीमध्ये घेतात, कारण नेचर म्हटलं की सौंदर्य आलं, निसर्गाचं सौंदर्य आलं, त्याच्यामुळे घेतलेलं आहे नेचर। मून, आपल्या इकडे तो चंद्र असं म्हणतात, तिकडं स्त्रीलिंगी म्हणतात, कारण प्रकाश सौम्य असल्या कारणानं तिकडं स्त्रीलिंगी झालं। आणि मराठीमध्ये रात्रीच्या वेळी आकाशामध्ये आकारानं मोठा असणारा तो चंद्र असतो, म्हणून त्याला काय म्हणण्यात आलं, पुल्लिंगी म्हणण्यात आलेलं आहे। हा नियम मराठीतला आहे आणि तो नियम त्यांचा इंग्लिशचा आहे, मून त्याच्यात घेतलेलं आहे। पुढे यात तुम्ही घेऊ शकता अर्थ, आपल्या इकडे अर्थ म्हणजे वसुधा, ती स्त्रीलिंगीच आहे। होप आहे त्याच्यामध्ये घेताना, पीस आहे शांती, ते घेता येईल तुम्हाला त्याच्यात। आणखी वर्च्यू, सद्गुणही त्याच्यात घेता येतंय। यांना स्त्रीलिंगी सारखं वापरा झालं। म्हणजे या ऐवजी बघा तुम्ही काय करू शकता, वरील नामांसाठी तुम्ही शी,
हर, हरसेल्फ, हर्स हे सर्वनाम वापरता येते, त्यासाठी तुम्ही वापरा. म्हणजे ते स्त्रीलिंग ते नामावून तर दिसणार नाही, पण त्यांच्यासाठी क्रियापदाच्या नंतर त्यांच्याशी संबंधित एखादं विशेषण किंवा एखादं सर्वनाम वापरलेलं असेल तर ते तुम्ही पाहून घेणे, त्यावरून त्यांचं लिंग ठरवणे. बघा इथे घेतले मी, नेचर हॅज हर ओन ब्युटी. आता याच्यामध्ये एक हिंट आहे जे तुम्हाला सांगते. याच्यामध्ये हर, हर जे वापरलेलं आहे हे एक प्रकारे ॲडजेक्टिव्ह, पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे. ते हर माहिती देत आहे कोणाची, नेचरची. कारण उद्या जर हे क्वेश्चन टॅग करायला आलं तर तुम्ही इथं ही शी वापरणार आहात का, ही वापरणार आहात का, इट वापरणार आहे. तर इथं इट वापरता येणार नाही तुम्हाला. हरमुळे इथं काय घ्यावं लागेल, तुम्हाला शी घ्यावे लागेल. इथं आलेलं बघा हे नेचर. मग याचं जर जेंडर जर विचारलं तर हे कोणतं झालं, हे फेमिनाईन जेंडर. एक, नेचर हॅज हर ओन ब्युटी. बघा, इंडिया इज प्राऊड ऑफ हर सोल्जर्स. इथं जर रिकामी जागा दिली असतील, पुढे दिलं असतं, सांगा हे हर घेणार आहे का, हीज घेणार आहे का, इट्स घेणार आहेत, असं सुद्धा रिकामी जागा ते टाकू शकतात. मग त्याच्यावरून समजायचं की इंडिया इज प्राऊड ऑफ, अरे इज प्राऊड म्हणजे टू फील प्राऊड हे कोणाचं, व्यक्तीचंच काम आहे. मग व्यक्तिरूपी ज्यांना दाखवलेलं आहे, म्हणजे हे स्त्रीलिंगीमध्ये दाखवलेलं आहे. म्हणजे इंडिया हे काय झालं याच्यामध्ये फेमिनाईन जेंडरमध्ये. उद्या जर याचं क्वेश्चन टॅग करायला आला असतं तर काय केलं असतं आम्ही, इजंट इट का इजंट ही का इजंट शी. तर इजंट ही तर कोणी म्हणणारच नाहीये, झालं. मग इथं काही इजंट शी हे त्याचं उत्तर झाले असते. लक्षात ठेवायचं, हे काय झालं याच्यातलं फेमिनाईन जेंडर. उद्या जर जेंडर ओळखायला लावले तर आपण तेवढं लक्षात ठेवूया त्याच्यामध्ये. बघा, द मून शेड हर लाईट ऑन द बँक ऑफ द रिव्हर. मग याच्यामध्ये मून शेड हर लाईट, याच्यात आलं हर, हर कोणाशी संबंधित आहे, याच्याशी. म्हणजे परत हे काय झालं इथं, मून फेमिनाईन जेंडरमध्ये आहे. द रिव्हर, आपण रिव्हरचं नाव घेऊन टाकलं गंगा. द गंगा हॅज लॉस्ट हर प्युरिटी. म्हणजे लगेच काय झालंय, द गंगा. मी नुसतं गंगाने म्हटलं नाही तर हे मुलीचं सुद्धा नाव झालं असतं. द आर्टिकल लावल्यामुळे लगेच कळतं की नदीबद्दलच बोलायले, दुसऱ्याबद्दल बोलत नाही. ते लक्षात ठेवा, याच्यामध्ये हर आले. पुढे पुल्लिंगीचा जर विचार केला तर बघा, काही नामातून, आता तुम्हाला सौम्यपणा नाही त्याच्यातला राकटपणा दिसेल. बघा, काही नामातून मोठा आकार, राकटपणा, क्रौर्य, क्रुएल्टी, हार्शनेस त्याच्यात आलेले आहेत, क्रौर्य यांचा बोध होत असेल तर त्यांना काल्पनिक पुल्लिंग देण्यात आले. परत एक लक्षात ठेवायचं की यासाठी तुम्ही काय वापरणार, एक तर ही वापरणार आहात, नाही तर हीज वापरान, तुम्ही हिम वापरान, हिमसेल्फ वापरान. लक्षात ठेवायचं, यासारखे तुम्ही प्रोनाउन्स वापरू शकता किंवा ॲडजेक्टिव्ह वापरू शकता, त्यासाठी लक्षात ठेवा. मग याच्यामध्ये बघा बरं आले कोण, सन हार्शनेससाठी प्रसिद्ध, डेथ क्रूर, टाइम पण कोणासाठी थांबत नाही. आपण म्हणतो ना काळ आला होता पण वेळ आली नव्हती. लगेच आपल्याकडे स्पष्टीकरण त्याचे दिलेले आहेत. याच्यामध्ये आलं बघा विंड, त्याच्यानंतर आलेलं आहे वाईनचे सुद्धा इफेक्ट दिले, थंडर आलेला आहे यांच्याकडं. हे सुद्धा काय त्यांनी पुल्लिंगीमध्येच घेतलेले आहेत. बघा एक्झाम्पलमध्ये, द सन शॉट हिज ब्राईट रेज. द सन शॉट हीज, काय म्हटलं हीज म्हणजे याला त्यांनी घेतलेलं आहे बघा बरं मस्क्युलाईन जेंडरमध्ये घेतलेलं आहे. द सन शॉट हीज ब्राईट रेज. एक दुसरं आणखीन, डेथ लेज
हिज आयसी हँड ऑन किंग्स, कित्येक राजे मारले गेले आतापर्यंत, कोणीही चिरंतन राहिलेलं नाही. मग इथं डेथ लेज हीज दिलेलं आहे बघा, हीच आयसी हँड. मग डेथला इथं त्यांनी काय घेतलेलं परत मस्क्युलनमध्ये. म्हणजे उद्या जर क्वेश्चन टॅग करायला लावलं असतं तर आम्ही डझंट ही का डझंट शी का डझंट इट लक्षात ठेवा. काही लगेच म्हटले सर डेथ भाववाचक नाम आहे, भाववाचक नाम असेल की लगेच काय घ्या सर ते इट, तसं नाही. इथं व्यक्तिरूपी त्यांनी दर्शवायचा इथं प्रयत्न केलेला आहे. म्हणून आपण इथं आता ही घ्यायचंय का शी घ्यायचंय, मग त्याची क्रूरता लक्षात घेऊन आपण त्याला कुठं आणलेले पुल्लिंगीच्या घरात आणलेले. म्हणून इथं डझंट ही त्याचा आन्सर दिसताना दिसेल. ठीक आहे, एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. चाइल्ड, बेबी, इन्फंट ही जी 3 नामे आहेत यांचं निश्चित जेंडर ठरत नसल्या कारणाने, म्हणजे हे पुल्लिंगी आहे का स्त्रीलिंगी आहे त्यासाठी न वापरता, म्हणून त्याचं निश्चित जेंडर नसल्यामुळं त्याला त्यांनी न्यूटर जेंडरमध्ये ट्रीट दिलेलं आहे. बघा हे न्यूटर जेंडरमध्ये वापरतात जर यांचं जेंडर वाक्यात मेन्शन केलेलंच नसेल तर. म्हणजेच यासाठी तुम्ही इट, इट्स, इट्स सेल्फ यासारखे तुम्ही प्रोनाउन वापरू शकता. परंतु जर यांचं जेंडर मेन्शन झालं एखाद्या सर्वनामातून किंवा याच्या चाइल्डच्या आधी किंवा चाइल्डच्या नंतर जर एखादं त्याचं जेंडर दाखवणारं नाम वापरलं गेलंय तर त्यावेळेला मात्र काय होईल, ते तुमचं मस्क्युलाइन किंवा फेमिनाईन जेंडरमध्ये जातील. इथं न्यूट्रल जेंडरमध्ये घेता येणार नाही. स्पेशल कोणासाठी हे चाइल्ड, बेबी, इन्फंटसाठी. समजा मी इथं एक्झाम्पल घेतले पहा. द चाइल्ड इज क्राईंग बिकॉज, मागे एक्झामला आलेली अशी उदाहरणं, बिकॉज डॅट डॅश हंग्री, डॅश इज हंग्री. मग इथं तुम्हाला प्रोनाऊन वापरायचं आहे. कधी पण लक्षात ठेवायचं आहे की प्रोनाऊन जर नाऊनच्या ऐवजी वापरत असेल तुम्हाला नामाच्या 3 गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे. नामाचं त्याच्यातला तुमचं जेंडर, त्याचं नंबर आणि त्याची केस. इथं पर्सनचं काही काम नाही, कारण हे थर्ड पर्सनमध्येच आहे. सगळे नामं थर्ड पर्सनमध्ये असतात, त्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. मग आता याच्यासाठी तुम्ही इथं काय वापरणार आहात, मग ते म्हणतील तुम्ही ही घेणार आहात का शी घेणार आहात का इट घेणार आहे, त्या तिघापैकी सांगायचं. ही का शी का इट. सिंग्युलर असल्या कारणाने थर्ड पर्सन आहे, थर्ड पर्सनला थर्ड पर्सनचंच प्रोनाऊन चालणार आहे, दुसरं चालणार नाही. मग याचं जेंडर निश्चित या सेंटेन्समध्ये कुठेही झालेलं नाहीये, म्हणूनच आपण इथं काय घेतो त्याला इट. म्हणजे याचा अर्थ हे पण कोणत्या न्यूटर जेंडरमध्ये ट्रीटमेंट दिलेली आहे त्याला. पण तो याचं जर जेंडर मेन्शन केले असते तर मग झालं असतं. बघा बरं, द चाइल्ड इज अ गर्ल अँड डॅश इज हंग्री. मग त्याने दिलं असतं तुम्ही ही घेणार आहे का शी घेणार आहे का इट घेणार आहे. आता याचं जेंडर मेन्शन झालेलं आहे बघा, द चाइल्ड इज अ गर्ल. म्हणजे हे चाइल्ड कशात झालेलं आहे, याच्यामध्ये फेमिनाईन जेंडरमध्ये आहे. आणि इथं काय वापरा तुम्हाला शी, शी इज हंग्री. तसं हे कर्त्याच्या ठिकाणी जरी नाही आले त्याला, ते जर पुढं क्रियापदाच्या नंतर जर यांचा वापर करत असाल आणि यांचंही जेंडर मेन्शन करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही बॉय किंवा गर्ल हे तुम्हाला जेंडर दाखवण्यासाठी त्यांच्या आधी किंवा त्यांच्या नंतर शब्द वापरता येतील. बघा बरं याच्यामध्ये शी इज अ चाइल्ड हे सेंटेन्स बघा, आणि मी म्हटलं शी इज अ गर्ल चाइल्ड हे म्हणणं बरोबर आहे का. आता तुम्ही सांगा हे दोनपैकी कोणतं करेक्ट आहे. शी इज अ चाइल्ड म्हटलं तरीही चाइल्डचं जेंडर इथं मेन्शन झालेलं आहे, कारण प्रोनाऊनमध्येच क्लिअर झालेलं आहे, फेमिनाईन जेंडर आहे. इथेही प्रोनाऊनमधून फेमिनाईन जेंडर जेव्हा दिसत होता तेव्हा त्याला गर्ल चाइल्ड म्हणायची काही गरज नव्हती. म्हणून यांच्यामध्ये हे चुकलेलं आहे. हे सेंटेन्सच रॉंग हे झालं, याच्यातलं करेक्ट झालं. बघा मी जर इथं असं दिलं ही हॅज अ गर्ल चाइल्ड, आता हे बरोबर आहे का चूक आहे. ही हॅज अ गर्ल चाइल्ड, त्याला म्हणजे काय ते मूल आहे, पण मुलाचं सुद्धा इथं जेंडर दाखवायसाठी काय केलं, ही हॅज अ गर्ल चाइल्ड. म्हणजे हे सेंटेन्स याच्यातलं काय झालेलं आहे, करेक्ट झालेलं आहे. याचा आणि याचा जेंडरचा काही संबंध नाही. त्याला इथं इज वापरले मग काय झालं, हेच मेंबर तो आहे तिकडचा, ते जेंडर दाखवण्यासाठी वापर केलेला आहे. झालं. शी हॅज अ
बेबी बॉय. आता हे बघा, शी हॅज अ बेबी म्हटलं असतं निश्चित सांगता येत नाही ते नेमकी मुलगा आहे का मुलगी आहे, पण इथं स्पष्ट केलंय काय आहे, शी हॅज अ बेबी बॉय, शी हॅज अ बेबी गर्ल असं म्हटलं असतं तर काय झालं असतं मुलगी आहे. तर हेही सेंटेन्स काय झालं याच्यातलं करेक्ट झालेलं आहे, त्या पद्धतीने घेता येईल. ठीक आहे. आता यापुढे आपल्याला काही कॉमन जेंडर मधले नामे बघायची होती. कॉमन जेंडर याच्यामध्ये मस्क्युलाइन अँड फेमिनाइन दोन्ही एकत्र आहेत, आपण त्याला उभयलिंगी म्हणतो. आणि ह्या उभयलिंगी मधली काही नामे आहेत जी दोन्ही लिंगामध्ये बसवता येतील उपयोगानुसार. ठीक आहे. बघा यांच्यामध्ये आपण काही यादी मागे घेतली होती. डॉक्टर, टीचर, बरेचसे प्रोफेशनवाले ज्याच्यामध्ये येत आहेत. डॉक्टर, टीचर, त्याच्यानंतर आपण हा एक शब्द घेतला होता कझिन, लॉयर, ॲडव्होकेट, आर्टिस्ट, कलाकार, आणि हा पण आर्टिस्ट हे अभिनेता झाला. त्याच्या अर्थाने घेतलेलं आहे. दोघांमध्ये पण फरक आहे तेही आपण पाहूया, कारण याच्यावर सुद्धा मागे परीक्षेमध्ये काय झाला होता प्रश्न पडलेला आहे. त्याच्यामध्ये बघा पुढे आलेलं आहे गेस्ट, हेही त्याच्यात टाकू शकता तुम्ही. पण त्याच्यामध्ये होस्ट, होस्टेस लगेच आपल्याला कळता येतं बरं का. यजमान, पुरुष यजमान, स्त्री यजमान त्याच्यामध्ये घेता येईल. सिंगर, जरी सिंगरचे आपण दोन भिन्न लिंगामध्ये करू शकतोय. त्याच्यामध्ये बघा एक सॉंगस्टर आणि सॉंगस्ट्रेस. सॉंगस्टर म्हणजे गायकच म्हणूया आपण त्याला सरळ, आणि सॉंगस्ट्रेस म्हणजे गायिका. पण ते दोघांनाही टाळून इथं काय वापरता येतं तुम्हाला सिंगर वापरता येतं. इतकंच नाही तर म्युझिशियन यांना इथे घेता येईल. मग आता यांना घेऊन आपल्याला उदाहरणं तयार करायची आहेत. जर ह्या नामावरून जर जेंडर कळत नसेल, लिंग कळत नसेल, तर सर्वनामाचा आधार घेतला जातो. बघा यामध्ये परत आणखी आपण घेऊया आहे एक दोन शब्द. फ्रेंड आहे, फुल आहे, यांचा वापर करते. बघा ही इज अ मॅन टीचर असं मी घेतले, ते करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे. आता याच्यामध्ये टीचर मध्येच प्रोफेशन कळालेलं आहे. परत हा टीचर मस्क्युलाइन आहे कुठं कळालंय आम्हाला, इथंच कळालंय ही मध्ये. त्याच्यामुळे इथं कशाची गरज नाहीये, मॅनची गरज नाहीये, म्हणून हे सेंटेन्सेस मुळात काय होतं रॉंग होतं. आता मात्र जर ही इज अ टीचर तुम्ही असं घेतले तर हे करेक्ट होईल. मागे आपण हे घेतलं होतं बघा, शी इज अ डॉक्टर, करेक्ट आहे का इनकरेक्ट विचारलं तर हे सेंटेन्स काय झालं याच्यातलं, शी इज अ डॉक्टर करेक्ट आहे. पुढे बघा, ही इज माय फ्रेंड, एक ही इज माय बॉयफ्रेंड. आता सांगा हे दोन्ही बरोबर आहे का चूक आहे. तर पुन्हा काय म्हणतील सर याच्यामध्ये मस्क्युलाइन जेंडर कळालं होतं, मग परत हे जेंडर वापरायची काही गरज नाहीये. तर नाही, हे कंपाऊंड नाऊन आपण संयुक्त नामामध्ये पाहिलं होतं, याचा अर्थ वेगळा होतो, याचा अर्थ वेगळा होतो. लक्षात ठेवायचं. हे दोन्ही सेंटेन्स काय झाले करेक्ट झालेले आहेत. बघा सोनू निगम इज द बेस्ट सिंगर. आणि पुढे दिले मी श्रेया घोषाल इज द बेस्ट सिंगर. दोघांसाठी सिंगर वापरले सर. अहो मग त्या आधीची जी नावं वापरले त्यांचे जेंडर त्याला मिळालं सिंगर. आता हे तिथलं जे सिंगर आहे हे कॉमन मध्ये नाही आहे, तर हे सिंगर कशामध्ये गेलेलं आहे मस्क्युलाइन जेंडर मध्ये गेलेले आहेत. ठीक आहे. पहा आणखीन एका परीक्षेला उदाहरण असे आले होते, हे आर्टिस्ट आणि हे आर्टिस्टला घेऊनच खास करून उदाहरण त्यांनी टाकले होते. काय प्रॉब्लेम होते ते पाहू शकता तुम्ही. बघा A painter is an artist. आणि त्याने आणखीन एक दिलं होतं आमिर खान इज an artist. हा आर्टिस्ट कोण आहे, आर्टिस्ट ई लागलेले आहे शेवटी. ह्या आर्टिस्ट आहे वन who entertains people by acting, dancing. आणि हा आर्टिस्ट कोण झालेला आहे, वन हू प्रोड्युसेस आर्ट, वन हू प्रोड्युसेस पेंटिंग्स, ड्रॉइंग्स एटसेट्रा. जो प्रोड्यूस करतो तो कोण झाला आर्टिस्ट.
हाही कलाकार आहे, काही म्हणजे दोघालाही कलाकारच म्हणतात, पण हे अभिनेता झालेत. लक्षात ठेवा, अभिनेता अभिनेत्री यांच्यामध्ये येतील आर्टिस्टमध्ये. मग बघा, अ पेंटर इज अन आर्टिस्ट, इथलं काही म्हणजे फक्त काय झालं, इथलं ई खाली पाहिजे होतं, तेच आहे, तीच तर चूक त्यांच्यामध्ये होती. म्हणजे याचा अर्थ हे दोन्हीही सेंटेन्स काय झाले याच्यातले चुकलेले होते. म्हणून परीक्षेत आलं होतं ओनली ए इज करेक्ट, ओनली बी इज करेक्ट, बोथ, नायदर, या पद्धतीने त्यांनी उदाहरणं त्याचे पर्याय दिले होते. तर एवढा एक स्क्रीनशॉट काढून घ्या. परत एक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, की हे जे आपण उदाहरणे घेतली ही कॉमन जेंडरसाठी घेतलेली आहेत, पण काहींच्या प्रोफेशनमध्ये म्हणजे संयुक्त नामामध्येच मॅन, वुमन असे शब्द आलेले असतात, तर ते तुम्हाला काढता येणार नाही आहे. उदाहरणार्थ बघा, ही इज अ डेअरीमन, ही इज अ डेअरीमन, हे बरोबर आहे, कारण त्यातलं जर तुम्ही MAN मॅन काढलं तर प्रॉब्लेम होऊन जाईल. लक्षात ठेवायचं, मी असं घेतलं समजा ही इज डेअरीमन, असं बरोबर आहे का चूक आहे असं विचारत नाही तर परत डोकं लावताना सारे याच्यात मॅनच नको होता, कारण ही मध्ये काय कळलं जेंडर काय आले होते, पण हे सेंटेन्स करेक्ट आहे. त्याने असं दिलं असतं समजा, ही इज अ फिशरमन, तर हे पण फिशरमन झाला, तो प्रोफेशनचं नाव झालेलं आहे त्याच्यामध्ये. म्हणून इथं आपल्याला ही इज अ फिशरमॅन, शी इज अ फिशर वुमन, हे त्याचं बरोबर राहतील, हे चुकलेले नाहीत, करेक्ट. नाही तर त्यांचे सुद्धा तुम्ही मॅन काढून टाकता, नाही तर प्रॉब्लेम होऊन जाईल ना. पण मी म्हटलं बघा, ही इज अ बेगरमन, आता हे चुकलेलं आहे, कारण बेगरमन काही प्रोफेशन नाही याच्यातलं, मॅन काढून टाकलं त्याच्यातलं की ही इज अ बेगर, शी इज अ बेगर, या पद्धतीनं ते करेक्ट होती ना. नामाच्या नाऊनच्या विकाराचा शेवटचा टप्पा म्हणजे त्याचे केस. नामासाठी केस इतकी महत्त्वाची नाही आहे, पण नामाच्या ऐवजी कोणते सर्वनाम वापरायचे आणि ते कोणत्या केसमध्ये वापरायचे, त्याचं रूप कोणतं वापरायचं, यासाठी आपल्याला हे शिकणं आवश्यक आहे. बघा, यामध्ये केस, केसला आपण मराठीत विभक्ती म्हणतो. याच्यामध्ये जे नाम किंवा सर्वनामाचं जे रूप राहील आणि त्या रूपाचा वाक्यातील क्रियापद किंवा इतर शब्दांशी संबंध येईल, त्या संबंधाला यांनी काय म्हटलेलं आहे, केस म्हटलेलं आहे, त्यालाच आपण विभक्ती म्हणतो. बघा बरं, याच्यामध्ये द चेंज इन द फॉर्म ऑफ अ नाउन ऑर प्रोनाउन बाय विच, ज्याद्वारे काय होणार आहे, कशाचं आहे चेंज, चेंज इन द फॉर्म ऑफ अ नाउन ऑर प्रोनाम किंवा सर्वनामाच्या रूपात होणारा जो बदल आहे, ज्याद्वारे काय, बाय विच द रिलेशन बिटवीन नाउन और प्रोनाउन टू द वर्ब और other word is shown is called case. म्हटलं तरी चालतं, फक्त केस, विभक्ती. ज्याद्वारे संबंध दाखवला जाईल कोणामधला, नाउन प्रोनाउन, आणि नाउन प्रोनाउनचा कोणाशी, पुढे वर्बशी, वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी संबंध ज्या विकारानं दाखवतात. विकार म्हणजे काय, बदल, त्यालाच काय म्हटलेलं आहे, केस. बघा, याच्यातला नाम किंवा सर्वनामाचा वाक्यातील क्रियापद किंवा इतर शब्दांशी संबंध दर्शविणारा विकार म्हणजेच काय, चेंज इन द फॉर्म ऑफ नाउन ऑर प्रोनाउन, बदल, त्यालाच काय म्हटलं त्यांनी, विभक्ती म्हटलेली आहे. आता मराठी आणि इंग्लिशमध्ये विभक्तीचा काय फरक आहे दोन्हीकडे, हे केसचा, दोन्ही तर सारखेच आहेत. बघा, महत्त्वाची गोष्ट आहे, मराठीत विभक्तीच्या प्रत्ययावरून विभक्ती प्रकार ओळखतात. इंग्लिशमध्ये काय झालं, इंग्लिशमध्ये असे विभक्तीचे प्रत्यय नाही जोडले ना,
फक्त पॉझिटिव्ह केस जर जोडली तर बाकीच्या ठिकाणी कुठेही नामाला किंवा सर्वनामाला विभक्तीचे प्रत्यय लागलेले आढळत नाहीत, ओळखतात. परंतु इंग्रजीत नाम किंवा सर्वनामाच्या वाक्यातील कार्यावरून विभक्ती प्रकार ओळखतात. असं कुठं घडतं? फक्त मराठीमध्ये. फक्त जिथं दोन विभक्तीमध्ये प्रत्यय सारखेच असतात तेव्हा सारखे असल्यामुळं ते विभक्तीच्या प्रकारातला फरक करण्यासाठी आपण विभक्तीच्या म्हणजे त्या विभक्तीचं कार्य महत्वाचं ठरतो. ते नाम किंवा सर्वनाम वाक्यामध्ये कोणतं कार्य करतं? कार्य करत असेल कर्माचं तर त्याला आपण द्वितीय विभक्ती म्हणतो, आणि जे कर्म नसेल तर त्याला आपण चतुर्थी विभक्ती म्हणतो. असं मराठीतला एक प्रॉब्लेम इथं क्लिअर होताना दिसतोय. पण यांनी सरळ सरळ सांगितलं की इंग्रजीमध्ये एक तर नाम सर्वनामाला विभक्ती प्रत्यय नसतात. काय महत्वाचं आहे? त्यांचं वाक्यातील कार्य महत्वाचे आहेत. ते इथं पाहावं लागतील आपल्याला. कार्याला इथे जास्त महत्व आहे. मग कार्याची नावं सुद्धा आपण पाहून घेऊ नंतरच. पहा बरं, पहिले आपण विभक्तीचे प्रकार पाहून घेऊ. त्यातला पहिला आहे नॉमिनेटिव्ह केस. नॉमिनेटिव्ह केस हे सब्जेक्टचं काम करत असेल तर त्याला त्यांनी सब्जेक्टिव्ह केस म्हटलेलं आहे. ही मराठीतली प्रथमा विभक्ती. आपण तर नाम किंवा सर्वनामाला प्रत्ययच नसते तेव्हा ती प्रथमा. एक. दुसरं म्हणजे ह्या नॉमिनेटिव्ह केसचं जास्तीत जास्त काम काय असणार आहे? कर्त्याचं. कार्य आलं की नाही? सब्जेक्टचं. चला पुढे दुसरी आलेली बघा ऑब्जेक्टिव्ह केस. ऑब्जेक्टिव्ह केसलाच अक्युझेटिव्ह केस देखील म्हणतात. याला द्वितीय विभक्ती म्हणतो आपण. म्हणजे थोडक्यामध्ये ही कशाचं काम करणार आहे? ऑब्जेक्टचं. ही कशाचं काम करणार आहे? सब्जेक्टचं. इथलं तरी क्लिअर करून घ्यायचं आपण कॉन्सेप्ट. नंबर 3 पुढे आलेली आहे डेटिव्ह केस. डेटिव्ह केसला आपण चतुर्थी विभक्ती म्हणतो. ही सेंटेन्स मध्ये इनडायरेक्ट ऑब्जेक्टचं कार्य करते. हे इनडायरेक्ट ऑब्जेक्टची खासियत असे आहे की हे टू किंवा फॉर या प्रेपोजिशन नंतर देखील वापरले जातात. यांची पण पोझिशन पाहू आपण. कारण इनडायरेक्ट ऑब्जेक्ट येणार म्हणजे याचा अर्थ वाक्यामध्ये डायरेक्ट ऑब्जेक्ट असणार, म्हणजे हे ऑब्जेक्ट त्याला डायरेक्ट ऑब्जेक्ट बनते. हे ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये राहील, त्याला आपण ॲक्युझेटिव्ह केस देखील म्हणतो. म्हणजे त्यामध्ये द्विकर्म क्रियापद जे असतं डायरेक्ट ट्रान्झिटिव्ह, त्याच्यानंतर दोन ऑब्जेक्ट येतात, एक डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट हे डायरेक्टच्या आधी असेल म्हणजे त्याची पोझिशन मध्ये पण क्लिअर करून घेतलं तुम्ही. हे असं सब्जेक्ट, सब्जेक्टच्या नंतर हे वर्ब, वर्बच्या नंतर हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट जर आधी आले, कोणाच्या आधी? डायरेक्ट ऑब्जेक्टच्या, तर इथं तुम्हाला प्रेपोजिशनची गरज राहणार नाही. पण हा जर क्रम मागं पुढं जर झाला, इकडं काही होणार नाही. इकडं क्रम मागं पुढे झाला, समजा डायरेक्ट ऑब्जेक्ट आधी आले आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट जर पुढे गेले त्याच्या, तर मात्र तुम्हाला टू किंवा फॉर या प्रिपोजिशनचा आधार द्यावा लागतो. कोणाला? इनडायरेक्ट ऑब्जेक्टला. हे लक्षात ठेवायचं आपण. पुढची जी केस येणार आहे डेटिव्ह केस नंतर, तिला ॲब्लेटिव्ह केस म्हणतात. बऱ्याच जणांचा ह्या केसला विरोध आहे. ते म्हणतात की केस अस्तित्वातच नाही आहे, पण याच्यामध्ये डिक्शनरीमध्ये शब्दकोशामध्ये याचा उल्लेख झालेला आहे. ॲब्लेटिव्ह केस. ॲब्लेटिव्ह केस ही मराठीतली पंचमी विभक्ती. म्हणजे यातून क्रिया जेथून सुरू झाले किंवा ज्याद्वारे घडली त्याचा उल्लेख इथं होईन, म्हणजे क्रियेचा स्रोत सांगतीन. क्रियेची जी एजन्सी आहे, कोणाकडून ही क्रिया करून घेतल्या गेली त्याचा उल्लेख याच्यामध्ये केला जाईल ॲब्लेटिव्ह केसमध्ये. हे जास्त करून बाय म्हणजे पॅसिवाईजमध्ये, पॅसिवाईजच्या रचनेमध्ये बाय प्रिपोजिशनच्या नंतर हे नाऊन किंवा प्रोनाऊन येईल, ते यांच्यामध्ये ॲब्लेटिव्ह केसमध्ये असते. किंवा फ्रॉम या प्रिपोजिशनच्या नंतर येणारा नाऊन किंवा प्रोनाऊन हे ह्या केसमध्ये असते. म्हणजे इथले प्रिपोजिशन्स लक्षात ठेवा, बाय किंवा फ्रॉम, आणि इथले प्रिपोजिशन्स तुम्ही लक्षात ठेवा कोणते? टू किंवा फॉर. हे महत्वाचे अत्यंत. त्याच्यानंतर पाचवी जी केस येईल फार फार महत्वाची, ती त्याचे 10-12 नियम आपल्याला शिकायचे, ते म्हणजे पॉझेसिव्ह केस. पॉझेसिव्ह केस म्हणजे ही मराठीतली षष्ठी विभक्ती. मराठीमध्ये जसं चा, ची, चे, च्या नामाला आपण जोडतो, तसं इंग्लिशमध्ये काय जोडतायत? तर बघा, त्यांचं म्हणणं आहे की जे सजीव असतात
त्यातील नामाला तुम्ही नाऊनला असं अपॉस्ट्रॉफी आणि त्याला यस जोडावे. अनेक वचनी यस सहित नाम असेल तर त्याला फक्त अपॉस्ट्रॉफी जोडले जाते. म्हणजे बघा इथंच तुम्हाला प्रत्यय लागताना दिसतंय. त्याच्यानंतर जर हे निर्जीव असतील, सजीव नसतील, तर त्यासाठी तुम्ही ऑफ जेनिटिव्ह केस वापरा. म्हणजे नाऊनचा आधी तुम्हाला काय घ्यावं लागेल, इथं ऑफ प्रेपोजिशन घ्यावे लागेल. म्हणून ह्या अपॉस्ट्रॉफी यसला ते यस जेनिटिव्ह देखील म्हणतात आणि याला ऑफ जेनिटिव्ह म्हणतात. प्रत्येकाची नावं लक्षात ठेवूया आपण त्याच्यामध्ये. 6वी जी केस आहे त्याला त्यांनी नॉमिनेटिव्ह ऑफ ॲड्रेस हे नाव दिलेलं आहे. नॉमिनेटिव्ह ॲड्रेसलाच व्होकेटिव्ह केस देखील म्हणतात. मराठीमध्ये सर्वात सोपं आहे हे संबोधन. ज्यांचं मराठीतलं विभक्ती पक्की असन त्यांना इंग्लिशमधली विभक्ती कळायला काहीच वेळ लागत नाही. उलट इंग्लिशमधली विभक्ती सोपी आहे, कारण ती इथं रूपावरून काही जास्त गोंधळ नाही आहे. रूप सगळीकडे सारखे, फक्त कार्य लक्षात ठेवायचं यांच्यामध्ये. झालं बघा. नॉमिनेटिव्ह ऑफ ॲड्रेस किंवा व्होकेटिव्ह केस ही संबोधन मुळातच ही इंग्रजीतूनच मराठीत आली असं म्हणायला काही हरकत नाही. मग यामध्ये काय होतं की ज्या नामाला उद्देशून तुम्ही बोलता ही सर्वनामाला अस्तित्वात नाही आहे, ही सर्वनामासाठी वापरली जात नाही. याचा अर्थ काय की सर्वच केसेस या नामाच्या सर्वनामाला दिलेल्या नाहीत. सर्वच ठिकाणी नामासारखं सर्वनाम कार्य करू शकत नाही. जरी बरोबर व्याख्या म्हणत असले की नामाऐवजी येणारा शब्द म्हणजेच कोण सर्वनाम, ही बरोबरची व्याख्या आहे, लक्षात ठेवा फक्त. बघा नाऊनला तुम्ही असं नाऊनच्या नंतर काय केलं तुम्ही कॉमा वापरलेला आहे आणि हा कॉमा त्या वाक्यापासून त्याला वेगळा करतो आणि ते वाक्य याला उद्देशून असते, लक्षात ठेवायचे. हे पुढे येणारं सेंटेन्स राहील त्याला उद्देशून करा. किंवा सेंटेन्समध्ये हे वाक्याच्या शेवटी वापरलं तर त्याच्या आधी तुम्ही कॉमा घ्या, शेवटी तो फुलस्टॉप किंवा एखादा चिन्ह येईलच. झालं. समजा मी तर असं म्हटलं राणी कम हिअर, म्हणजे मी इथं थोडासा पॉज घेतोय, स्वल्पविराम म्हणजे अल्पविराम घेतलेलाच आहे मी तर. राणी कम हिअर त्यासाठी ते वाक्य वापरले. किंवा एखाद्याला विचारतो ना आपण व्हॉट डू यू वॉन्ट सर, व्हॉट डू यू वॉन्ट सर, किंवा मे आय कम इन सर. स म्हणण्याच्या आधी आपल्याला कॉमा घ्यावा लागतो, नंतर तो क्वेश्चन मार्क येईल त्या सेंटेन्सनुसार. तर हे झालं कोणतं याच्यामध्ये नॉमिनेटिव्ह ऑफ ॲड्रेस, ज्याला आपण व्होकेटिव्ह केस देखील म्हणतो. असे एकूण इंग्लिशमध्ये केसचे प्रकार किती झाले 6 झालं. आणि एक त्यामध्ये महत्त्वाचा जो शिकायचा आहे ते आपल्याला, ही केस नाही आहे पण तरी आम्हाला ॲपोजिशन शिकायचं आहे. म्हणजे नाऊन इन ॲपोजिशन हा देखील त्याच्यात अभ्यास करायचा आहे. म्हणजे नाम किंवा सर्वनामाच्या नंतर त्यांची अधिक माहिती देणारं एखादं नाम त्यांच्या मागे येत असेल तर त्या नामाची विभक्ती आम्ही कशी ठरवायची, तर ती त्या आधीच्या नाउन किंवा प्रोनाउनवरून ठरवायची. ती त्यांची विभक्ती तीच त्या ॲपोजिशन मधल्या नामाची विभक्ती आहे, ते देखील आपण पाहणार आहोतच. तर एवढं एक स्क्रीनशॉट काढून घ्या. नाऊनचे वाक्यातील कार्य काय काय कार्य राहील तेच कार्य. हे जे कार्य आहेत या कार्याला म्हणजे वाक्याला त्यांनी क्लॉज म्हटलेलं आहे आणि जे कार्य राहतील त्याला ते एलिमेंट म्हणतात. क्लॉज एलिमेंट समजून घेण्याचं महत्त्वाचं आहे. हे क्लॉज एलिमेंट सुद्धा जवळपास फर्स्ट इयर सेकंड इयरला कंपल्सरी इंग्लिशमध्ये 10-10 मार्काला विचारतात. सेंटेन्सच्या खाली तुम्ही फक्त अंडरलाईन करून दाखवा याच्यातले नेमके क्लॉज एलिमेंट कोणते कोणते आहेत. नाऊनचे वाक्यातील कार्य, मग नाऊनच्या ठिकाणी तुम्ही प्रोनाउन पुढे वापरू शकता. काही कार्य नामाची प्रोनाउन सुद्धा देण्यात आलेले आहेत. हे क्लॉज एलिमेंट्स कोण कोण आहेत तर बघा, सगळ्यात पहिला एलिमेंट आहे तो म्हणजे सब्जेक्ट. तर ह्या सब्जेक्टला आपण यस म्हणणारे हा वाक्यातला काय झालं आहे कर्ता. एक दुसऱ्या त्यातला आलेला आहे नंबर 2 कॉम्प्लिमेंट. स्पेलिंग पाहून घ्या, इथं ई आहे आय नाही आहे. त्याला आय असतं तर ते बेस्ट विशेष झालं असतं, बेस्ट कॉम्प्लिमेंट्स. कॉम्प्लिमेंटला आपण विधानपूरक म्हणतो मराठीमध्ये. हे कॉम्प्लिमेंट सुद्धा 2 प्रकारचे आहेत, मी तर देऊन टाकतो. एक
जे सब्जेक्टचं माहिती देईन कॉम्प्लिमेंट त्याला सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट त्यांनी म्हटलेलं आहे. याला शॉर्टकटमध्ये आपण काय करूया, सी आणि त्याच्या पायथ्याशी यस लिहू, कारण ते आपल्याला असेच नावं द्यायचे पुढे. सब्जेक्टसाठी फक्त यस, सी यस म्हणजे काय, सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. त्याच्यानंतर बी दुसरं जे आलं, जे ऑब्जेक्टची माहिती देईल त्याला ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हटलेलं आहे, CO शॉर्टकटमध्ये. तिसऱ्या क्रमांकामध्ये आहे ते म्हणजे ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टला तर सरळ सरळ आपण ओच म्हणणार आहोत, पण आपल्याकडे हे कर्म जरी असेल तरी दोन प्रकारचे कर्म अस्तित्वात आहे. मग त्याच्यात आपण दोन प्रकार पाडू. एक पहिलं जे आलेलं आहे त्याच्यामध्ये आलेलं आहे डायरेक्ट ऑब्जेक्ट. याला समजण्यासाठी असं ओडी लिहू पायथ्याशी. हे वस्तुरूपी असणारे जास्त करून, जर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट सोबतीला असेल तर बघा. आणि दुसरं आलेलं आहे याच्यातलं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. प्रत्येक वेळेस हे दोघे सोबत नसणारे, एकच जर ऑब्जेक्ट असलं तर तुम्ही फक्त ऑब्जेक्ट म्हणा, दोन जर आले तर आपण म्हणूया डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. ते देखील पाहायचे आहेत. नंबर 4 पुढे जे आलेलं आहे ऍडव्हर्बियल. याला आपण विधेय विस्तार म्हणतो, विधेयाचा विस्तार. लगे याला क्रिया विशेषण करून मोकळे करू नका, क्रिया विशेषणासारखंच त्यांचं कार्य असते, पण हे नामाच्या रूपात देखील येऊ शकतात. बघा विधेय विस्तार. मग यांच्यामध्ये सुद्धा पार्ट जर पाडलं तर तुम्ही घेऊ शकता ॲडवर्ब ऑफ मॅनर, म्हणजे काही ॲडव्हर्बियल्स हे रीत दाखवणारे असतील त्यांना रीतवाचक म्हटलेलं आहे. दुसरं त्याच्यामध्ये येऊ शकतं की ॲडवर्ब ऑफ प्लेस, म्हणजे यांचं काम आहे स्थळ दाखवणे. आणि तिसरा आहे ॲडवर्ब ऑफ टाइम, वेळ किंवा काळ दाखवणारे. म्हणून इंग्लिशमध्ये यांचा क्रम चुकू द्यायचा नसतो, मॅनर प्लेस टाइम, मॅनर प्लेस टाइम एवढं लक्षात ठेवायचं. ऑब्जेक्टच्या नंतर ते आलेले असतील तर त्यावेळेला आपण अभ्यास करू. मग ही झाली क्लॉज एलिमेंट. त्याच्यामध्ये पहिला कोण, सब्जेक्ट, दुसरा कॉम्प्लिमेंट, तिसरा ऑब्जेक्ट, पुढचा आलेला तो ॲडव्हर्बियल. पुढे यांच्या सेंटेन्समध्ये अरेंजमेंट कशी होईल तर तेही महत्वाचं, कारण यांचं वाक्यामध्ये स्थान कुठं आहे ते स्थान ओळखल्याशिवाय आम्हाला नामाचं काय ठरवता येणार नाही, त्याचं कार्य म्हणजेच काय त्याची केस पुढे आपल्याला घ्यायची. ते पुढे बघा, वाक्याच्या रचना ज्याला आपण क्लॉज टाइप्स म्हणतो. 7 प्रकारे यांच्या रचना राहणार आहेत, ते देखील आपण पाहतोय. नंबर 1 सगळ्यात पहिले बघा की सब्जेक्ट आणि सब्जेक्टच्या नंतर येईन वर्ब. हे दोनच मेंबर राहतील त्या सेंटेन्समध्ये, फक्त सब्जेक्ट आणि वर्ब. काही म्हणते सर आज्ञार्थी असे काही मी वाक्य पण ऐकले ज्याच्यामध्ये सब्जेक्ट गायब होतं, नुसतं वर्बच असतं. असू शकतं ना वर्ब, आपण म्हणत नाही काय म्हणजे कम, लगेच म्हटलं कम हिअर, मग ते लगेच ॲडव्हर्बियल टाकलं, कम हिअर, 2 शब्द वाढले. बघा सब्जेक्ट वर्ब हे दोनच मेंबर त्यांच्यामध्ये आलेले आहेत. समजा मी इथं सेंटेन्स दिलं बघा बरं, बर्ड्स फ्लाय, एवढंच वाक्य. पक्षी उडतात, कुठे उडतात, काय करायचं आपल्याला, आकाशातच उडणार ना, त्याचा उल्लेख नाही केला तरी कळतं ना, पक्षी उडतात. चला हे फ्लाय झालं वर्ब आणि बर्ड्स झालं याच्यातलं सब्जेक्ट. दुसरी एक रचना घेतली आपण, याच्यामध्ये सर सब्जेक्ट आले होते, वर्ब आले होते, पण वर्ब याच्यामध्ये बी चे रूप आढळले होते मेन वर्ब म्हणून. बी चे रूपे एम, इज, आर, वॉज, वर, स्वतः बी सुद्धा आहे, बीन पण आहे. यानंतर येणारा जो घटक आहे तो कॉम्प्लिमेंट आहे. म्हणजे हा कॉम्प्लिमेंट कोणाची माहिती देणार आहे, येऊन जाऊन सब्जेक्टची माहिती देणार, म्हणजे तो सीएस असणार आहे. एखादं उदाहरण यासाठी पण, राणी इज अ स्टुडंट. हे वर्ब झाले. वर्बच्या आधी येणारं हे राणी याच्यातलं काय झाले, सब्जेक्ट झाले. आणि हे जसं नाऊन आहे तसं इकडं पण एक नाऊन आहे ना, जरी आर्टिकल सोबत आलं तरी नाऊन आहे ना, ते कॉमन नाऊन. मग ह्या नाऊनची केस कोणती आहे, पहिले याचं कार्य ओळखून घ्या ना. याचं कार्य झालं याच्यातलं
कॉम्प्लिमेंट आणि नंतर मग त्याची आपण केस पण ओळखूया नेमकी ते सब्जेक्टिव्ह केसमध्ये आहे म्हणजे ती नॉमिनेटिव्ह केसमध्ये आहे का ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये. तर याला ऑब्जेक्टिव्ह केस म्हणताच येत नाही कारण हे ऑब्जेक्टच नाही मुळात. हे कोण झालं याच्यामध्ये कॉम्प्लिमेंट. ते आपण याची केस नंतर अभ्यासाच पहिले फक्त पोझिशन पाहून घ्या. तिसरं जे आलेलं आहे याच्यातलं सब्जेक्ट आलेले आहे. सब्जेक्टच्या नंतर वर्ब आलेले आहेत आणि हे जे वर्ब आहे ते सकर्मक क्रियापद राहील म्हणजे त्याला मोनो ट्रान्झिटिव्ह म्हणतात. मोनो म्हणजे एक, MONO. मोनो म्हणजे एक, मोनो ट्रान्झिटिव्ह म्हणजे सकर्मक क्रियापद, एक कर्म असणार. मग इथे आले बघा SVO ची टाईप आली. सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट हे झालं याच्यातलं. म्हणजे याच्यात उदाहरण घेतलं समजा मी राणी हेल्प्स राजू हे घेतलं बघा. हेल्प्स काय झालं वर्ब, हे झालं याच्यातलं सब्जेक्ट कोणाला हे झालं ऑब्जेक्ट SVO ही एक टाईप झाली याच्यामध्ये. नंबर 4 याच्यात आले बघा बरं सब्जेक्ट आले त्याच्यानंतर वर्ब आले. वर्बच्या नंतर बघा आता काय काय दिसतं तुम्हाला इथं एकच ऑब्जेक्ट इथं 2 ऑब्जेक्ट यायला लागलेत बघा. सुरुवातीला आलं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आणि त्याच्या पुढे आलं डायरेक्ट ऑब्जेक्ट. हे जर मागे पुढे जर झाले तर काय होईल त्यांच्यामध्ये ऑब्जेक्टमध्ये बघा पहिले कोणाला याच्यातला डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर टू किंवा फॉर प्रेपोजिशन तुम्ही काय जोडले इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आतल्या आता 2 रचना आहे पण शेवटी त्याच्यामध्ये काय म्हणायचं आपण 2 ऑब्जेक्ट आहेत पुढे वर्बच्या त्याला द्विकर्मक क्रियापद म्हणतात. बघा यामध्ये घेतले राणी गेव राजू अ बुक. 2 ऑब्जेक्ट आहे का चेक करा. वर्ब सब्जेक्ट 2 ऑब्जेक्ट आहे. राणी गेव व्हॉट काय दिलंय अ बुक वस्तुरूपी आहे डायरेक्ट ऑब्जेक्ट. कोणाला दिलं राजूला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. याला आपल्याला उलट सुद्धा करता आलं असतं. काय केलं असतं राजू गेव अ बुक टू राणी गेव अ बुक टू राजू. बघा हे काय झालं याच्यातलं वर्ब, हे झालं याच्यातलं सब्जेक्ट, हे परत कोण झालं याच्यातलं एक ऑब्जेक्ट आणि हे टू राजू हे काय झालं याच्यातलं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. 2 प्रिपोजिशन जोडले गेले. 5वी टाईप पुढची बघा यात आलं सब्जेक्ट, सब्जेक्टच्या नंतर वर्ब, वर्बच्या नंतर इथं आलेलं ऑब्जेक्ट आणि ऑब्जेक्टची माहिती देण्यासाठी आलेले कॉम्प्लिमेंट. मग हे जर कॉम्प्लिमेंट याची माहिती देत असेल तर त्याला आपण ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हणणार. जो सब्जेक्टशी संबंधित होता तो कोण झाला होता हा कॉम्प्लिमेंट सब्जेक्टचा सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. बघा वी इलेक्टेड हिम आवर मॉनिटर. निवड केली आम्ही त्याची मॉनिटर म्हणून. चालेल इलेक्टेड काय झालं वर्ब, हे झालं याच्यातलं सब्जेक्ट, हे झालं याच्यातलं ऑब्जेक्ट. मग मला सांगा इथलं ऑब्जेक्ट आणि पुढे येणारा हे वेगवेगळे व्यक्ती आहेत का तर नाहीये. वी इलेक्टेड हिम आवर मॉनिटर तोच आमचा काय मॉनिटर झालं. दे मेड हिम किंग, दे मेड हिम किंग. तिथं दे मेड हिम अ किंग म्हणायची काही गरज नाही कारण किंग आणि तो व्यक्ती एकच आहे वेगवेगळे व्यक्ती नाहीत. पण हे आवर मॉनिटर हे काय झालं याच्यातलं CO म्हणजेच आपण याला काय म्हणतो ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट झालं. आता इथपर्यंतच खऱ्या अर्थानं नामाचा संबंध आहे. ॲडव्हर्बियल मध्ये जरी नामाचा संबंध आहे त्या ठिकाणी आपण सर्वनाम वापरू शकत नाही. तरी पण त्या 2 टाईप पाहून घेऊ. नंबर 6वी आहे सब्जेक्ट आले त्याच्यानंतर वर्ब आले. वर्बच्या नंतर आले बघा त्याच्यामध्ये ॲडव्हर्बियल SVA ची टाईप येते. आपण नंतर पाहू उद्या आल्याच. बघा यात घेतले ही वेंट होम. काही नाही हे वाक्य ऐकलं असं वाटलं असेल की सरांचं काही चुकलं का ही वेंट टू होम पाहिजे होतं असं मला वाटतं. सरने ही वेंट होम घेतलंय. मग परीक्षेमध्ये अशाच तर रिकाम्या जागा टाकतात ना. ही वेंट रिकामी जागा टाकतील आणि होम आणि म्हणतील फिल इन द ब्लँक्स विथ ॲप्रोप्रिएट प्रिपोजिशन. ॲप्रोप्रिएट प्रिपोजिशन वापरा आणि पहिल्याच पद्धती टू टाकतील आणि आपण फसू. एक लक्षात ठेवायचं इथं होम हे नाऊन नाहीये. होम हे काय याच्यातलं ॲडव्हर्बियल आहे. ॲडव्हर्बचंच काम करतं त्याच्यामध्ये तिथं प्रिपोजिशन वापरले जात नाही. मग बघा इथं आलं वेंट वर्ब आहे हे याच्यातलं सब्जेक्ट आहे आणि हे मात्र हे ॲडव्हर्बियल प्लेस ॲडवर्ब ऑफ प्लेस. ही वेंट
वेअर डिड ही गो असं तुम्ही प्रश्न विचारला तर लगेच उत्तर देताल होम. झालं. आणि शेवटची टाईप आहे याच्यातली ती 7वी, ती म्हणजे याच्यात सब्जेक्ट येईल, वर्ब येईल, वर्बच्या नंतर ऑब्जेक्ट येईल आणि ऑब्जेक्टच्या नंतर येईल ॲडव्हर्बियल. प्रत्येकाची नावं आपण पाहू पुढे. बघा सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट, ॲडव्हर्बियल. मी इथं घेतलं बघ बरं, ही मेट राणी यस्टरडे. तो राणीला भेटला केव्हा. मग याच्यात बघा काय काय आलं तर हे वर्ब हे झालं याच्यातलं सब्जेक्ट प्रोनाऊनच्या रूपात आहे, हे ऑब्जेक्ट नाऊनच्या रूपात आहे. यस्टरडे मात्र हे ॲडव्हर्बियल ऑफ टाइम झालेले आहे. म्हणजे आता एकूण 7 टाईप जन्माला आल्यात. कोणत्या कोणत्या मी ह्या साईडला फक्त एक त्याची रिव्हिजन घेतो. नंबर 1 त्याच्यामध्ये SV, नंबर 2 SVC, नंबर 3 मी SV याला CS करून टाकतो समजण्यासाठी. SVC, SVO, नंबर 4 SVOO, नंबर 5 SVOCO, नंबर 6 SVA, नंबर 7 SVOA. काहींनी पाहिलं, काहींना आठवत असं मग फर्स्ट इयर सेकंड इयरला असं काहीतरी प्रश्न पडले असतील सेंटेन्समध्ये, अरे त्यातलं ओळखायचं सब्जेक्ट वर्ब फक्त एवढंच ओळखायचं. असं सेंटेन्स आलं असतं सब्जेक्ट वर्ब ओळखा, सब्जेक्ट वर्ब झालंय, यालाच लगेच 2 मार्क 3 मार्क पडायचे त्यावेळेला. ह्या 7 टाईप्स लक्षात ठेवायच्या. ह्या क्लॉज टाईप्स आहेत, हे क्लॉज एलिमेंट्स आहेत. जसं मराठीमध्ये कर्ता आहे, कर्म आहे, करण आहे, त्याला आपादान आहे, संप्रदान आहे, अधिकरण आहे, तसं यांची पण नावं आहेत ना. ही कार्यच झाली ना एक प्रकारची. तर एवढा स्क्रीनशॉट काढून घ्या. बाकी आपण उद्याच्या तासाला पाहू.